नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुरडईची भाजी बनवणार आहोत। लगेच इन्स्टंट बनणारी अशी रेसिपी आहे, जास्त वेळही लागत नाही। इथे कुरडई घेतलेली, लाईक अर्धा तास अगोदर भिजवून ठेवलेली, आता ही नरम झालेली आहे। कुरडईचे तुकडे जे असतात ते तळण्यासाठी थोडा त्रास होतो, म्हणून त्याची अशी इन्स्टंट रेसिपी। तर चला आपण बनवायला घेऊ। इथं कढई घेतलेली आहे। आता कढई गरम झाली, याच्यामध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल टाकायचे। या भाजीला तेल थोडं जास्त घ्यायचं, भाजी छान होते चटपटीत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं, लगेच कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकून झाला की याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला आहे स्लाइसमध्ये, तर तो याच्यामध्ये टाकून कांद्याला चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित। आपण एक कांदा टाकलेला आहे, कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। एक 2-3 मिनटं कांद्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं। कांदा परतला की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट केलेला आहे, ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता टोमॅटो टाकलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ थोडं बेतानच टाकायचं, कुरडईला मीठ असतं म्हणून थोडं कमीच टाकायचं। इथं आपण चवीनुसार मीठ टाकलं। आता याला हलवून टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण झाकून एक 2-3 मिनटं याला ठेवून द्यायचे। तुम्ही बघू शकता इथं 2-3 मिनटं झालेली आहे आणि आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची। आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत, तर थोडे मसाले टाकून घेऊ। याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ आणि 2-3 चमचे आपला कांदा लसूण मसाला आहे घरगुती, तो आपण टाकून घ्यायचा याच्यामध्ये। हा मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर, धनिया पावडर हे सगळं टाकू शकता, गरम मसाला, त्यानेही भाजी छान होते। आपल्याकडं आहे तर आपण इथं कांदा लसूण मसाला, घाटी मसाला टाकलेला आहे। आता याला पण थोडंसं एक 2-3 मिनटं आपण कांद्याबरोबर आणि टोमॅटोबरोबर मिक्स होऊन द्यायचं, फ्राय होऊन द्यायचं। आपला कांदा टोमॅटो मसाल्याबरोबर चांगले फ्राय झाले। आता इथं आपण जी भिजवलेली कुरडई होती याच्यामध्ये टाकून घ्यायची। खूप इन्स्टंट बनणारी अशी रेसिपी आहे। आज टिफिनसाठी ही रेसिपी बनवली। आज संडे आणि खूप लगेच बनणारी, जास्त वेळ लागत नाही रेसिपीसाठी। किंवा टिफिनसाठी जर भाजी कुठली आठवत नसेल तर ही कुरडईची रेसिपी ऑप्शन छान आहे, लगेच बनते, वेळ लागत नाही। त्याच्यामध्ये कुरडईला टाकल्यानंतर याला पण थोडंसं मसाल्याबरोबर 2 मिनटं फ्राय होऊन द्यायचं। 2 मिनटं झालेली आहे। आता आपल्याला लास्ट त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही बघू शकता खूप छान झालेली। तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही अजून मसाला टाकू शकता। लास्ट टच आपला कोथिंबीर। चला तर हे भाजी, मी आज फुलके बनवलेले तूप लावून, तर आज आपण फुलक्याबरोबर ही भाजी खाणार आहे। भाकरीबरोबर पण छान लागते, गरम गरम बाजरीची भाकरी असेल त्याच्याबरोबरही खूप छान लागते भाजी। चला तर मित्रांनो, आता आपण हे खायला घेऊ। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की बनवा, खूप इझी आहे। इथं आपण हे फुलके घेतलेले तूप लावून, आणि आपली आजची भाजी कुरडईची भाजी। नक्की बनवा, नक्की खा,
कॉमेंट्स करून सांगा ही भाजी तुम्हाला कशी लागली ते. चला तर एक अशीच नवीन आणि सोपी रेसिपी घेऊन आपण पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.